एकदा एक टोपीवाला गावाहून शहराकडे चालला होता. त्याच्या टोपल्यात रंगीबेरंगी टोपी होत्या. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या. टोपीवाला गावोगावी जाऊन आपली टोपी विकायचा आणि आपलं व आपल्या कुटुंबाचं पोट भरायचं. उन्ह खूप होती, म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि थोडा विसावला. थोड्या वेळानं त्याला झोप लागली, पण झाडावर खूप सारी माकडं होती. त्यांनी टोपीवाल्याच्या टोपल्या पाहिल्या आणि खूप मजा वाटली. त्यांनी सगळ्या टोप्या घेतल्या आणि स्वतःच्या डोक्यावर घातल्या. काही लाल, काही हिरव्या, सगळं झाड रंगीबेरंगी झालं. जेव्हा टोपीवाला उठला तेव्हा टोपल्या रिकाम्या होत्या. तो वर पाहिलं तर झाडावर माकडं टोपी घालून बसली होती. त्याने खूप विचार केला आणि एक युक्ती काढली. त्याने स्वतःची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. माकडं हुशार नव्हती. त्यांनी पण त्याचं अनुकरण केलं आणि सगळ्या टोपी खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोपी गोळा केल्या, टोपलीत ठेवल्या आणि हसत शहराकडे निघाला. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण बोध काय घ्यायचा, तर बुद्धीने काम घेतलं तर मोठं संकटही सोपं होतं.